मनीषा हवलदार हिच्या निवासस्थानाच्या बाहेर आता आपण आहोत। काल सीबीआयने तिला अटक केलेली आहे आणि लक्ष्मी निवास या सोसायटीत मनीषा हवलदार हिचा 4थ्या मजल्यावरती फ्लॅट आहे आणि याच ठिकाणी काल सीबीआयने छापा टाकला होता। या छाप्यामध्ये सीबीआयला मनीषा हवलदारच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या 23 प्रश्नपत्रिकांचा संच आढळून आलेला आहे। याच प्रश्नपत्रिका नीटच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सअप आणि प्रिंट काढून पोहोचवण्याचं काम मनीषा हवलदार करत असल्याचा सीबीआयला संशय आहे आणि या तपासात महत्त्वाची गोष्ट ही आढळून आलेली आहे की या प्रश्नपत्रिका मनीषा हवलदारने जाळल्याचं देखील आता सीबीआयच्या तपासात समोर आलेलं आहे। काल ज्या पद्धतीने सीबीआयने या मनीषा हवलदारच्या 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी त्यांना प्रश्नपत्रिका त्यासोबत NTA चे काही प्रमाणपत्र हे देखील आढळून आलेले आहे। त्यासोबत काही रोख रक्कम देखील या 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये सीबीआयला आढळून आल्याची माहिती आता देण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो याच सोसायटीत सदाशिवपेठ अर्थात शहरातला हा मध्यभाग परिसर आहे आणि याच ठिकाणी या मनीषा हवलदारचा घर आहे, हिचा फ्लॅट आहे आणि त्या ठिकाणी सीबीआयने हा छापा टाकलेला आहे आणि यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र सीबीआयच्या हाती लागलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मनीषा हवलदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 1 नंबर गॉड नावाने सेव्ह आहे। यावर देखील सीबीआयला संशय आहे आणि नेमका हा गॉड कोण आहे, या नीट पेपर फुटी प्रकरणातला गॉड फादर नेमका कोण आहे याचा तपास आता सीबीआय करत आहे। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण नीट पेपर फुटी प्रकरणी 3 मनीषा समोर आलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।